महायुतीच राज्याचा विकास करू शकते हा विश्वास असल्याने जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे। मात्र ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत महाविकास आघाडी जनादेशावर अविश्वास दाखवत आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। ते आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते। जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो तेव्हा ते ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत, मात्र पराभव झाल्यावर ते ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली। नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत 1,500 मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला। तिथे ईव्हीएम बाबत महाविकास आघाडीने शंका घेतली नाही, असं ते म्हणाले। जब जब महाविकास आघाड़ी हारती है तब तब ईवीएम खराब होती है। जब जब हम चुनाव जीतते हैं तब ईवीएम खराब होती है, वो जीतते हैं तो ईवीएम अच्छी होती है। देखिए, जनता न्याय करती है, जनता ने न्याय हमसे किया है। और जिस प्रकार से ईवीएम की बात करते हैं ना, फिर नांदेड़ लोकसभा जीते हो विधानसभा के साथ जो बाई इलेक्शन लगा था नांदेड़ लोकसभा का, वहां वो जीत गए ना कांग्रेस पार्टी, फिर वहां ईवीएम खराब नहीं थी। केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे नेते नाहीत, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे निर्णय घेण्यास दिरंगाई होत आहे। मात्र लवकरच सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला जाईल। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनावेत अशी भाजपमध्ये सर्व नेत्यांची इच्छा आहे। मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करतील। केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेईल आणि भाजपा त्यावर कधीही नाराज होत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा लवकरच निश्चित केला जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं।